नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. थंबनेल बघून आजचा आपला व्हिडिओ कशाचा आहे हे तुम्ही ओळखलं असेलच. बरोबर. आज आपण अगदी डेअरीसारखं मलईयुक्त, कवडीदार, ज्याच्या वड्या कापता येतील असं घट्ट दही कसं लावायचं ते बघणार आहोत. नेहमी आपण पाव लिटर, अर्धा लिटर असं थोडंसंच दही लावतो, त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या विरजणाचा आपल्याला अंदाज असतो. पण जर का जास्त दही लावायचं असेल, त्यासाठी नेमकं किती विरजण घालायचं ते आपल्या लक्षात येत नाही. आणि मग काय होतं, विरजण लागेल की नाही या भीतीने आपण जास्तच विरजण घालतो आणि दही खूप आंबट होतं. असं होऊ नये म्हणून त्यासाठी मी व्हिडिओमध्ये अर्धा लिटर दुधासाठी किती विरजण लावायचं याचं प्रमाण सांगितलेलं आहे. त्या प्रमाणाने तुम्ही 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर असं कितीही जास्त दही लावलं तरी ते आंबट होणार नाही. उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ सगळ्यांनाच ताजं गोड दही खायला आवडतं आणि आत्ता दही तयार व्हायला खूप वेळ लागत नाही. अगदी 5-6 तासातच दही लागतं. त्यामुळे काय करायचं, सकाळी लवकर दही लावायचं, ते दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत दही तयार होतं आणि आपल्याला अगदी ताजं गोड दही मिळतं. तसंच दुपारी दही लावायचं, ते रात्रीच्या जेवणापर्यंत दही तयार होतं आणि रात्रीही आपल्याला फ्रेश ताजं दही मिळतं. त्यामुळे दही लावताना एका वेळीच खूप जास्त दही लावायचं नाही. शक्यतो एका वेळी दही लावून संपेल एवढंच दही लावायचं आणि दुसऱ्या वेळेसाठी पुन्हा फ्रेश दही लावायचं. दही लावताना ऋतुमानानुसार त्यात थोडे बदल करावे लागतात. उन्हाळ्यात जेव्हा दही लावतो तेव्हा कोमट, अगदी रूम टेम्परेचरचं घेतलं तरी चालतं. विरजण लावताना अगदी कमी लावायचं. विरजण थोडंसं जास्त झालं तरी दही लगेच आंबट होतं. दही तयार झाल्यानंतर तुम्ही जर लगेच वापरणार नसाल तर लगेच ते फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे मग आंबट होणार नाही. विरजण लावण्यासाठी शक्यतो ताजं दहीच वापरायचं. हे झालं उन्हाळ्यासाठी. आपण थंडीत किंवा पावसाळ्यात दही लावतो तेव्हा दही तयार व्हायला 10-12 तास, अगदी 15 तास सुद्धा वेळ लागतो. त्यामुळे तेव्हा काय करायचं, रात्री दही न लावता संध्याकाळी 6-7 वाजताच दही लावायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळेपर्यंत दही तयार होतं आणि आपल्याला छान ताजं दही मिळतं. नाहीतर काय होतं, दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणासाठी आपल्याला दही हवं असतं, त्या अंदाजाने आपण रात्री दही लावतो, दही वेळेवर लागत नाही आणि जेवणाच्या वेळी आपल्याला दही मिळत नाही. त्यामुळे थंडीत, पावसाळ्यात शक्यतो संध्याकाळी 6-7 वाजताच दही लावायचं, म्हणजे आपल्याला जेवणाच्या वेळी दही मिळतं. तसंच दही लावताना दूध अगदी गार घ्यायचं नाही, तर थोडंसं कोमट, म्हणजे अगदी बोट बुडवल्यानंतर हाताला थोडंसं गरम जाणवेल असं दूध घ्यायचं, म्हणजे मग त्या दुधाचं हिवाळ्यात छान दही लागतं. तसंच दही लावताना विरजण उन्हाळ्यापेक्षा थोडंसं जास्त लावायचं आणि दही लावल्यानंतर ते दह्याचं भांडं एखाद्या उबदार जागी ठेवायचं किंवा एखाद्या कॉटनच्या कापडात जाड टॉवेलमध्ये ते गुंडाळून ठेवायचं किंवा एखादं मोठं पातेलं त्यावर पालथं ठेवायचं, म्हणजे मग लवकर दही लागायला मदत होते. 25-30 वर्ष मी ज्या पद्धतीने दही लावतीये ती पद्धत मी आज तुमच्याशी शेअर करतेय. चला बघूया. दही लावण्यासाठी असं स्टीलचं किंवा मातीचं भांडं घ्यायचं आणि हे भांडं पसरटच हवं असं नाही, तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही भांड्यात दही लावू शकता. यामध्ये दूध घालूया. हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दुधातली सायही त्यातच मिक्स केली आहे. दूध तापवून अगदी कोमट, म्हणजे रूम टेम्परेचरचंच करून घेतलेलं आहे. हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे बघा, यात बोट बुडवलं तरी हाताला अजिबात गरम लागत नाही आहे. दही लावण्यासाठी आपल्याला असं दूध घ्यायचं आहे. विरजण लावण्यासाठी मी अगदी पाव चमचा, म्हणजे अगदी चमच्याच्या टोकावर मावेल एवढंच दही घेतलं आहे. उन्हाळ्यात विरजण लावताना यापेक्षा जास्त विरजण घ्यायचं नाही. हे एका वाटीत घ्यायचं, थोडंसं फेटून घ्यायचं. नंतर यातलंच थोडंसं दूध घालून व्यवस्थित मिक्स करायचं. आणि हे मिश्रण दुधात सगळीकडे पसरवून घालायचं.
आणि चमच्याने 1 मिनिटभर असं ढवळून घ्यायचं. हे अर्धा लिटरसाठी विरजणाचं प्रमाण आहे. तुम्हाला साईसकट दही नको असेल तर दूध तापवल्यानंतर साय काढून घेऊ शकता. हे आता एक 5-6 तास झाकून ठेवायचं. एकदा विरजण लावल्यानंतर दही लागेपर्यंत हे अजिबात हलवायचं नाही, एकाच ठिकाणी ठेवायचं. 5-6 तास झालेले आहेत, काढून बघूया. हे बघा, मस्त मलईयुक्त कवडीदार दही तयार झालेलं आहे. याची टेस्ट करून दाखवते. हे बघा, भांडं आडवं केलं तरी दही पडत नाहीये. आता हे चमच्याने काढून बघूया. वा, एकदम मस्त वडी पडली आहे, अगदी खरवसासारखी. आणि हे केकसारखंही कापता येतं बरं का. तुम्ही अशा पद्धतीने दही तयार करून बघा आणि आवडल्यास एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच खास रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.